तर आता आपण कुठे चाललेलो आहे? हो इकडे घेऊया तिकडे. आता आपण कुठे जातोय? चला. यस यस. बघा निसर्ग बघा काय निसर्ग आहे. सुंदर. छत्री पण घेतलेली आहे. आता गाडीकडे आम्ही आलेलो आहे. त्या गाडीत बसून आपण फूर बघा. नको मला बघा नको गाडी पाहिजे माझ्या मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बघा नको गाडी पाहिजे माझ्या मला नऊवारी साडी पाहिजे. कुठे तू गवतात आणि खाली रे बारी तर मित्रांनो आता आम्ही आहे मामाच्या गावाला. मामाच्या गावात आता आम्ही जरा घराचं काम होतं म्हणजे आयुश्रीचं घर आणि इथे जरा घरात काम होतं. तर आता काम ऑलमोस्ट काम चालू आहे आणि कम्प्लीट आता होत आलेलं आहे. तर उरलेलं जसं थोडक्या म्हणजे कपडे अडकवायला काही समजा आता पट्टी हुक्स असतात किंवा कपडे वाळत घालायला आता रशी लागेल ती आता आम्ही छोटं मोठं सामान आणायला चाललोय. आणि बाकीचं काय लागतं आपलं गरजेपुरतं ते आणायचं आहे खाण्यापिण्याचं. त्याच्यानंतर मग आम्ही इथनं जाणार आहे एका छोट्याशा वाळावरती म्हणजे एक छोटासा धबधबा आहे आयुश्रीच्या भाषेत. तर आम्ही तिकडे जाणार आहे आता. मग तिथे जाऊन पण आम्ही शूटिंग करू तुम्हाला दाखवू गावची मजा कशी असते. तर मित्रांनो आता प्राची माझी कॅमेरामॅन आहे मी स्वतः ड्राईव्ह करतोय. तर आपण बघूया पुढे मजा घेऊया. तर चालू दे आता कंटिन्यू. तर आता देवाऱ्याला पोचतोय आम्ही आणि कसं आहे ना देवाऱ्याला म्हणजे इकडचं यांना गावच्या जवळ असं देवारा असं ठिकाण आहे की जिथे सगळं साहित्य बाजारपेठ वगैरे जवळचं म्हणजे देवारे. तर आता तिकडेच चाललोय आम्ही. बघूया आता गावची मजा जी पावसातली आहे ना खरंच मित्रांनो स्वर्गासारखं वाटतं. स्वर्गासारखं असं खरंच कोकण आपला स्वर्ग आहे. मजा खूप वेगळी आहे. प्रत्येकाचा म्हणजे आपल्या जेवढे पण कोकणकर आहेत त्यांना तर अनुभव लुटता येतो. पण जे पण पुणे सातारा नाशिक महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातली जी लोक आहेत त्यांनी पण आवर्जून तुमच्या पावसाळ्यातल्या किंवा काही सुट्ट्या असतील तर त्या सुट्ट्या घेऊन नक्कीच तुम्ही इकडे कोकणामध्ये एक फेरफटका करावा आणि 2-4 दिवस इथे काढावेत. म्हणजे कसं तुम्हाला एक तुमच्या मनाला जी शांतता लाभेल ना ती खरंच तुम्हीच तुमचा अनुभव घ्याल. अशापैकी म्हणजे असं माझं मत आहे. तर तुम्ही करू शकता येऊ शकता इथे कारण की इथे आजूबाजूला भरपूर समुद्रकिनारे. आता आपण मंडणगड जिल्ह्यात आहोत तसं पुढे दापोली जिल्हा आहे अजून पुढे तळकोकण आहे. तर तिथे न जाता तुम्हाला जवळच्या जवळ दापोली मंडणगड हे सगळे पण प्रमुख तुम्ही दापोलीत जर आलात तर तुम्हाला राहायची सोय खायची सोय किंवा मंडणगडमध्ये पण बऱ्याच ठिकाणी अशाच हॉटेल आता गावच्या बाहेर जस्ट आता गावी बाहेर पडलो तर एक नवीनच आमच्या मामांचं हॉटेल झालेलं आहे. तिकडे तुम्ही येऊ शकता तिकडे राहू शकता. तिथे राहायची जेवणाची सोय आहे. उत्तम पद्धतीने रूम्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्कीच इथे येऊन आनंद घेऊ शकता या कोकणातला आणि खरंच नक्कीच या. चला आता आपण देवाऱ्यात पोहोचतोय आणि देवाऱ्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत. तर आता देवाऱ्यामध्ये आपण एंट्री करू आणि ते आल्यानंतर सामान वगैरे घेऊ आणि बाकीचं मग शूटिंग करूच. गाणी ऐकू तोपर्यंत. गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे. काय तुला घेऊन जसा उद्यावर सोडत नाही आजच्या आता असं नको समजून काही देवारे मस्त. पोरानू हाय बोला हाय 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 हाय.
हाय झाडी हाय ए फटका फटका हा पाणी मार हात मार पाण्यात हात मारा हात मारायचा धबाक धबाक आयुश्रीमुळे नाव होत आयुश्री जातच नाही पाणी त्या प्राची तुझा परत आयुश्री जातच ना आयुश्रीचं पाणीच नाही उडत तुझ्या बाजूला पाणी तिकडे आहे तिकडे आयुश्री मागे तू कुठे गेली बघ या साईडला इथे पुढे बस 2, 3 go एक नंबर जा पाटी पाटी जा पाटी जा पाटी जा पाटी जा परत एकदा थांब 1 2 थांब 1 कान बंद करा 1 2 3 गो जा मागे पूर्ण ना अजून मागे जा मागे अजून बरोबर ना जा मागे अजून 1 2 3 go अशी तिरपी हो इथे सर हळू जा पाठी 1 2 3 क्या बात है सबके बस 1 2 क्या बात है ऐसा ये 1 2 3 go पूर्ण नाही 1 2 3 go हो एक नंबर आयुश्री वाव एक नंबर जा पाठी जा हो एक नंबर व्हेरी गुड हे दाखवायचं हो क्या बात आहे हो एक नंबर सगळे पुरुष होती ना एक नंबर आयुश्री कमॉन क्या बात आहे जा पाठी जा क्या बात आहे जमली यार जमलं आयुश्रीचं पण आलं चल